Hello students, I welcome you all in this session of mathematics for standard 7. Students, today we learn angles and pairs of angles म्हणजेच कोन आणि कोनांचा जोड्या. आणि आजचा आपला सब युनिट आहे इंटेरियर अँड एक्सटेरियर्स ऑफ अँगल्स म्हणजेच कोनाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग. चला तर मग यामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे ते आता आपण पाहूया. सो स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू टेल यू दॅट वी हॅव टू रिकॉल सम पॉइंट्स. तर सर्वात आधी आपल्याला लेट्स रिकॉल म्हणून हा भाग देण्यात येत असतो. लेट्स रिकॉल म्हणजे चला आठवूया किंवा मागच्या वर्षी आपलं जे झालेला आहे, जो अभ्यासक्रम आपला झालेला आहे त्याची थोडी आपण रिव्हिजन करून घेऊया, पुनरावृत्ती आपण ती करून घेऊया. आणि त्यानंतर मग आपण आपला आजचा जो टॉपिक आहे इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अन अँगल हा भाग आपण शिकून घेऊया. चला तर मग सगळ्यात आधी आपण रिकॉल करून घेऊया. लेट्स रिकॉल. हिअर इज वन अँगल अँड वी हॅव the diagram of this angle and there are some questions on this diagram. All these questions we have to solve in fill in the blanks type questions. So students, we will read first question of this diagram. Write the name of the angle shown alongside. सोबत दिलेल्या आकृतीचे नाव सांगा. मग या आकृतीचे नाव काय आहे? हा एक कोन आहे हे आपल्याला दिसत आहे, परंतु त्याला नाव आहे. आता मागच्या लेसन मध्ये आपण शिकलो आहोत की अँगलचे प्रकार शिकलो. तर मग अँगलच्या प्रकारांमध्ये अशा प्रकारचा जो अँगल होता त्याला आपण ॲक्यूट अँगल म्हणजेच लघु कोन असे म्हणत असतो. पण हे अँगलचं नाव नाही झालं तर हा अँगलचा प्रकार झाला. आणि मग म्हणून इथे अँगलला नाव देण्यात आलेलं आहे आणि ते नाव दर्शवण्यासाठी इथे काही अल्फाबेट्स दिलेले आहेत आणि या अल्फाबेट्सलाच इथे आपण नाव असं म्हणायचं आहे, नेम ऑफ द अँगल असं म्हणायचं आहे. जसं आपलं नाव देण्यात आलेलं असतं. मग हे नाव आपण जे असेल, समजा एखाद्याचं नाव गौरव असेल किंवा एखाद्याचं नाव सुचित असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे नावं जे देण्यात आलेलं त्यांना आपण नेम म्हणत असतो, नाव म्हणत असतो. मग हे नावं काही अल्फाबेट्सने बनलेले असतात, काही अक्षरांनी, मुळाक्षरांनी ते बनलेले असतात. मग अशाच प्रकारे अँगलचे सुद्धा नावं असतात. मग या अँगलला इथे नाव देण्यात आलेलं आहे अँगल ABC. त्याचप्रमाणे आपला सेकंड क्वेश्चन आहे राईट द नेम ऑफ इट्स व्हर्टेक्स. व्हर्टेक्स म्हणजेच शिरोबिंदू. त्याच्या शिरोबिंदूंची नावे लिहा. तर शिरोबिंदू इथे 3 हे जे नावं दिलेली आहेत यांनाच आपण, या पॉइंटलाच आपण शिरोबिंदू म्हणायचं आहे, कारण या नावांच्या शिवाय ही आकृती पूर्ण होऊ शकत नाही. देन थर्ड क्वेश्चन इज राईट द नेम्स ऑफ इट्स आर्म्स. आर्म्स म्हणजेच बाजू. आता ह्या आर्म्स असतात. मग ज्या आपल्या जसं आपले हात, आपले आर्म्स आहेत, हातांचे आर्म्स आहेत, त्याचप्रमाणे या कोणाच्या सुद्धा, या अँगलच्या सुद्धा आर्म्स असतात. मग ह्या आर्म्स कशा? तर मग ज्यावेळेस एखादा कोन आपल्याला फॉर्म करायचा असतो, काढायचा असतो किंवा तयार करायचा असतो, तर त्यासाठी 2 आर्म्स ह्या गरजेच्या असतात. मग इथे हा एकच नाही आहे, तर ह्या 2 आर्म्स, ही फर्स्ट आर्म अँड दिस वन इज सेकंड आर्म, अशा 2 आर्म्स, 2 आर्म्स मिळून एक अँगल बनत असतो, एक कोन बनत असतो. सो वी विल गेट द आन्सर इन नेक्स्ट स्लाइड. अँड द फोर्थ क्वेश्चन इज राईट द नेम्स ऑफ द पॉइंट्स मार्क्ड ऑन इट्स आर्म्स. राईट द नेम्स ऑफ द पॉइंट्स. नेम्स ऑफ द पॉइंट्स म्हणजे जे पॉइंटचे जे नावं आहेत, बिंदूंची जे नावं आहेत, जे आर्म्सवर मार्क केलेले आहेत त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. अत्यंत सोप्या प्रकारे हे आपल्याला रिकॉलिंग करायचं आहे, याची रिव्हिजन आपल्याला करायची आहे. सो लेट्स गो टू द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स. राईट द नेम ऑफ द अँगल शोन अलॉंग साइड. सोबत दिलेल्या आकृतीच्या
कोणाचे आकृतीच्या किंवा कोणाच्या आकृतीचे नाव सांगा. मग दॅट इज अँगल ABC. अँगल ABC is the answer of this question. Then the next is write the name of its vertex. आता याचे व्हर्टेक्स आहेत. व्हर्टेक्स कोणत्याही कोणाला व्हर्टेक्स हे 3 व्हर्टेक्स असतात. सर मग या कोणाच्या आकृतीमध्ये इथे 3 व्हर्टेक्स आहेत. दॅट इज पॉइंट A, then point B and then point C. So here is the answer, that is point A, point B, point C. Then the next question is write the names of its arms. Write the names of its arms. Arms म्हणजे बाजू मी आता सांगितलं. आणि या आर्म्स इथे 2 आहेत. दॅट इज फर्स्ट आर्म इज दिस इज AB, आर्म AB and आर्म BC म्हणजे 2 बाजू. बाजू AB, बाजू BC या 2 बाजूंनी मिळून आपल्याला अँगल ABC मिळालेला आहे. सो द आन्सर ऑफ इट्स नेम्स ऑफ इट्स आर्म्स इज आर्म AB अँड आर्म BC. याला आर्म असं म्हणायचं नाही आहे. R इथे सायलेंट म्हणून उच्चारायचा आहे. सो गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. राईट द नेम्स ऑफ द पॉइंट्स मार्क्ड ऑन इट्स आर्म्स. त्या आर्म्सवर देण्यात आलेले मार्क केलेले जे पॉइंट्स आहेत, जे बिंदू आहेत, त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. सो नेम्स ऑफ द पॉइंट्स मार्क्ड ऑन इट्स आर्म्स आर पॉइंट A, पॉइंट B अँड पॉइंट C. इथे जागा कमी असल्यामुळे आपण इथे फक्त ABC असं लिहिलेलं आहे. सो स्टुडंट्स, लाईक दिस वी हॅव रिकॉल्ड ऑल दीज पॉइंट्स. सो गो टू द नेक्स्ट स्लाइड. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपल्याला आजचा जो टॉपिक आहे, आजचा जो उपघटक आहे, इंटेरियर अँड एक्सटेरियर ऑफ अन अँगल, म्हणजेच अंतर्भाग आणि बाह्यभाग, कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग आपल्याला शिकायचा आहे. आणि हे शिकल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 15 म्हणजेच जी एक्सरसाइज आपल्याला या भागावर देण्यात आली आहे, तो प्रॅक्टिस सेट नंबर 15 आपल्याला आज सॉल्व करायचा आहे. सो स्टुडंट्स, फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो अबाउट अवर द न्यू वर्ड्स. यालाच आपण मराठीमध्ये शब्दार्थ असे सुद्धा म्हणत असतो. मग शब्दार्थ, आज आलेले नवीन शब्दार्थ कोणते? इंटेरियर. इंटेरियर म्हणजेच आतील, अंतर्भाग. आता घराच्या आतील, मग आतील भाग, इंटेरियर डिझायनर असे शब्द तुम्ही ऐकत असतातच. म्हणजे इंटेरियर डिझायनर म्हणजेच काय? आतील भागातलं जे काही असतील, आतील भागाचं जे काही डिझायनिंग असेल त्याला आपण इंटेरियर डिझायनिंग असं म्हणत असतो. किंवा एखादा, आता आपली बॉडी आहे तर बॉडीच्या आतमधल्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं आपलं हार्ट झालं, हृदय झालं, मेंदू झाला, ब्रेन झाला, छोट्या छोट्या नर्व्स झाल्या, नंतर बोन्स झाले, हे साऱ्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत पण त्या आत आहेत. सो दे आर इंटेरियर. अँड एक्सटेरियर, स्किन, अवर नेल्स, देन our hairs, all these are exterior. सो एक्सटेरियर म्हणजेच काय? बाहेरील किंवा बाह्य भाग. म्हणजे घराच्या आतमध्ये असलेल्या वस्तू या इंटेरियरमध्ये, आणि घराच्या बाहेर असलेलं जे जग आहे ते आपलं झालं एक्सटेरियर. अशा प्रकारे हे इंटेरियर आणि एक्सटेरियर 2 गोष्टी आज आपल्याला शिकायच्या आहेत. देन द नेक्स्ट वर्ड वी लर्न दॅट आर्म्स. आर्म्स म्हणजेच बाजू. अँड आपल्याला सर्वांना माहित असलेला शब्द आहे अँगल. अँगल म्हणजेच काय? कोन. सो स्टुडंट्स, हिअर इज अ डायग्राम ऑफ अँगल. आणि इथे आपल्याला इंटेरियर अँगल दाखवण्यात आलेला आहे. 2 चमच्यांच्या साहाय्याने इथे अँगल दाखवण्यात आलेला आहे. आणि या चमच्याच्या या डायग्राम मध्ये आपल्याला इथे हे 2 रेज म्हणजे या 2 आर्म्स आपण इथे म्हणू शकतो यांना. आणि या आर्म्सने एक अँगल तयार केलेला आहे. सपोज आय विल गिव्ह इट नेम ॲज PQ and R. So this is an angle PQR. So students, इथे आतल्या बाजूला आपण काही पिस्त्याचे टरफले ठेवलेले आहेत आणि बाहेरच्या बाजूला म्हणजे काय, एका ठिकाणी आपण लसणाच्या पाकळ्या आपल्याला इथे दिसत आहेत. मग या लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या या कोणाच्या बाह्य बाजूला आहेत आणि ज्या काही या पिस्त्याच्या टरफले आहेत ते आतल्या बाजूला आहेत. म्हणून याला आपण इंटेरियर असं म्हणायचं
आहे. आता इथे एक लक्षात ठेवायचं आहे, हे इंटेरियर आणि एक्सटेरियर ऑफ अँगल आपण कशा प्रकारे ठरवायचं आहे. जर आपण कोनमापक जर इथे घेतलं तर कोनमापकाने म्हणजेच प्रोट्रॅक्टरने मेजरमेंट करताना आपण या पॉइंटवर हा अँगल ठेवणार आहोत आणि आपण या इकडच्या साईडला जो झिरो येणार आहे या झिरो पासून आपण इथून आपण सुरू करणार आहोत. म्हणजेच या अँगलची जी सुरुवात झाली आहे ती इथून सुरुवात होणार आहे आणि तो समाप्त इथे झाला आहे. आणि म्हणून मग हा अँगल इथे समाप्त झाल्यामुळे हा जो काही एवढा भाग आहे जो मी इथे लाईनने मार्क करत आहे, हा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणायचं आहे, इंटेरियर ऑफ अँगल. आणि जो या अँगलच्या बाहेर आहे या पूर्ण भागाला आपण एक्सटेरियर म्हणायचं आहे. ते आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये पाहणारच आहोत. तर मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला हा भाग आपल्याला इथे समजून घ्यायचा आहे जो आहे इंटेरियर ऑफ दिस अँगल. मग इंटेरियरच्या भागामध्ये आपण इथे काय ठेवलेलं आहे, तर इथे आपण पिस्त्याचे टरफले ठेवलेले आहेत. तर मग आता वळूया पुढच्या डायग्रामकडे. सो स्टुडंट्स, हिअर इज वन डायग्राम. इथे आपल्याला इंटेरियर आणि एक्सटेरियर म्हणजे काय हे आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. इन द प्लेस ऑफ फिगर अलॉंग साइड सोबत दिलेल्या आकृतीमध्ये द ग्रुप ऑफ पॉइंट्स लाईक एन, पॉइंट एम अँड पॉइंट टी विच आर नॉट ऑन द आर्म्स ऑफ द अँगल फॉर्म इंटेरियर. आता ग्रुप ऑफ पॉइंट एन, पॉइंट एन सापडला का आपल्याला, तर इथे आहे पॉइंट एन, देन पॉइंट एम, देन पॉइंट टी ऑल्सो विच आर नॉट ऑन द आर्म्स ऑफ द अँगल. हे आर्म्सवर नाही आहेत, अँगलच्या आर्म्सवर नाही आहेत, कोणाच्या बाजूवर नाही आहेत, अशा पॉइंट्सने, त्यामध्ये सोबत आहे पॉइंट ओ सुद्धा आहे. या सर्व पॉइंट्सने म्हणजेच काय फॉर्म केलेला आहे, इंटेरियर ऑफ द अँगल पी क्यू आर. इथे या अँगलचं नाव आहे पी क्यू आर. मग या पी क्यू आर अँगलमध्ये पॉइंट एन, पॉइंट एम, पॉइंट टी अँड पॉइंट ओ या सगळ्यांनी इंटेरियर ऑफ अन अँगल फॉर्म केलेलं आहे. सो लेट्स गो टू द एक्सटेरियर ऑफ अँगल्स. आता इथे आपल्यासमोर पुन्हा तीच डायग्राम आलेली आहे आणि या डायग्राम मध्ये इथे एक्सटेरियर ऑफ अँगल आपल्याला आता बघायचं आहे. एक्सटेरियर ऑफ अँगल आता मी सांगितलं की इथे एक्सटेरियर इंटेरियर आपण आधी पाहिलं की हा एवढा जो भाग आहे तयार झालेला आहे या पूर्ण भागाला आपण इंटेरियर असं म्हणायचं आहे. आणि हा भाग सोडून जो एवढा भाग जो तयार होत आहे एवढा सगळा फक्त या आर्म्सला सोडून आर्म्स ऑफ अँगल सोडून आपण जो आजूबाजूचा जो भाग तयार झालेला आहे हा पूर्ण भाग म्हणजेच काय, एक्सटेरियर ऑफ अन अँगल म्हणजेच बाह्य भाग तो तिथे तयार झालेला आहे. आणि या बाह्य भागामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या ठेवलेल्या आहेत. म्हणजेच हा अंतर आहे की इंटेरियर हा भाग ठेवण्याचा उद्देश हाच की आपल्याला फक्त इंटेरियर आणि एक्सटेरियर म्हणजे काय आणि तेथे कोणत्या कोणत्या बाजू येत असतात हा भाग समजून घेणं महत्वाचं आहे. मग एक्सटेरियर म्हणजे काय, तर एक्सटेरियर पॉइंट्स. हिअर इज वन डायग्राम given alongside a group of points in the plane of an angle like point G. Point G सापडला, yes. Then point D, point D, point E and point S also, which are neither on the arms of angle nor interior. म्हणजे जे आर्म्सवर पण नाही आहेत आणि जे इंटेरियर मध्ये सुद्धा नाही आहेत असे जे पॉइंट्स आहेत त्यांनी या अँगल मध्ये काय फॉर्म केलेलं आहे, एक्सटेरियर फॉर्म केलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल इथे पी क्यू आर सुद्धा आहेत. पी क्यू आर हे काही एक्सटेरियर किंवा इंटेरियरवर नाही आहेत तर हे ऑन द आर्म्स ऑफ अँगल आहेत. त्यांचा इथे विचार करायचा नाही. ते अँगलचं नाव आहे, त्यांना सुद्धा एक वेगळी टर्म दिली जाते. पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ अन अँगल अशी टर्म त्यांच्यासाठी वापरण्यात येते. आपल्याला इथे फक्त महत्वाचं आहे इंटेरियर आणि एक्सटेरियर म्हणजे ही दोन टर्म आपल्या इथे तयार होत असतात. आता पाहूया पुढची डायग्राम. सो स्टुडंट्स, हिअर इज वन अँगल दॅट इज ऑब्स्ट्यूस अँगल. आणि या ऑब्स्ट्यूस अँगल मध्ये काही ब्राऊन
कलरचे मनी जे आहेत ते इंटेरियर भागामध्ये आहे. ब्राउन्स आर इन द इंटेरियर अँड पिंक अँड रेड्स आर इन एक्सटेरियर ऑफ एन अँगल. म्हणजे हा फरक आहे की एक्सटेरियर मध्ये काय आहे, तर हे सगळे जे काय जे आहेत पिंक वाले आहेत ते एक्सटेरियर मध्ये आहेत आणि जे ब्राऊन कलर जो आहे तो आहे इंटेरियर पार्ट मध्ये तो आहे. आता पाहूया पुढची डायग्राम. आता इथे सुद्धा काही आपल्याला मणी दिलेले आहेत. मग हे जे मणी आहेत हे मणी कोणत्या कोणत्या, आता ब्राऊन कुठे आहेत, मग तर ब्राऊन जे आहेत ते आहेत एक्सटेरियर मध्ये, म्हणजे दिस इज एक्सटेरियर ऑफ द अँगल्स. मग आपल्याला असं सुद्धा प्रश्न विचारू शकतात की कोणाच्या बाह्य भागामध्ये कोणत्या रंगाचे मणी ठेवण्यात आलेले आहेत, विच symbols are kept in the exterior of an angle, so they are brown. आणि जर आपण पाहिलं तर इंटेरियर मध्ये मग कोणते ठेवले, तर इंटेरियर्स मध्ये आहेत पिंक कलर. आणि इथे अजून काही मणी मी इथे ठेवले आहेत जे आहेत ब्ल्यू कलर मध्ये. तर मग हे ब्ल्यू कलरचे मणी कुठे आहेत, तर दे आर ऑन द एज ऑफ एन अँगल किंवा आर्म्स ऑफ द अँगल. या बाजूवर म्हणजे कोणाच्या बाजूवर भुजांवर ते ठेवण्यात आलेले आहेत. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात इथे घ्यायच्या आहेत. सो स्टुडंट्स, टुडे फ्रॉम ऑल दीज स्लाइड्स वी कम टू लर्न दॅट इंटेरियर पॉइंट्स म्हणजेच कोणते, मग इंटेरियर म्हणजेच काय, ह्या भागावरचे आतल्या भागावरचे, आणि पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ अँगल म्हणजे जे हे आहेत ते कुठे झाले, मग पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ अँगल कोणाच्या बाजूंवर किंवा भुजांवर ते आहेत. अँड पॉइंट्स इन द एक्सटेरियर पॉइंट्स, अँड दीज आर एक्सटेरियर पॉइंट्स म्हणजे जे कोणाच्या बाह्य बाजूला आहेत, बाहेरील बाजूला आहेत, त्यांना आपण काय म्हणायचं आहे, एक्सटेरियर पॉइंट्स असं म्हणायचं आहे. तर मग मला असं वाटतं यावरून आपल्याला लक्षात आलं असेल इंटेरियर पॉइंट्स म्हणजे काय, पॉइंट्स ऑन आर्म्स ऑफ अँगल म्हणजे काय, आणि एक्सटेरियर पॉइंट्स म्हणजे काय. आता हे सर्व काही शिकल्यानंतर वी आर गोइंग टू सॉल्व प्रॅक्टिस सेट नंबर 15. सो स्टुडंट्स, हियर इज वन डायग्राम दॅट इज अँगल AWB. आणि या अँगल AWB या अँगल वरून आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पॉइंट्स इन द इंटेरियर, पॉइंट्स इन द एक्सटेरियर अँड पॉइंट्स ऑन द आर्म्स ऑफ अँगल्स हा भाग आपल्याला इथे सॉल्व करायचा आहे. सो लेट्स गो टू द आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन. सो स्टुडंट्स, हियर आर आन्सर्स ऑफ दिस क्वेश्चन्स, दॅट इज पॉइंट्स इन द इंटेरियर. आता पॉइंट्स इन द इंटेरियर, आता या अँगलचा जर आपण इंटेरियर पाहिला, अँगल AWB चा इंटेरियर भाग जो पाहिला तो हा इंटेरियर झाला. मग इंटेरियर पॉइंट्स कोणते झाले, पॉइंट C, यस आय हॅव रिटन हियर पॉइंट C, देन पॉइंट N, पॉइंट N, yes, then point R and point X. All these are interior points. Then point in the exterior, point in the exterior म्हणजेच काय, बाह्य भागामधील जे अँगल AWB च्या बाह्य भागामध्ये जे असतील, ह्या भागामध्ये जे असतील त्या पॉइंट्सला आपण काय म्हणायचं आहे, एक्सटेरियर पॉइंट्स म्हणायचे आहे. मग कोणते कोणते आहेत ते, अँगल A इथे अजिबात येणार नाही बिकॉज इट इज ऑन द एज ऑफ द और आर्म ऑफ द अँगल. सो हियर आर अँगल T, देन अँगल U, अँगल W नाही येणार, अँगल G सुद्धा नाही येणार, देन अँगल पॉइंट G सुद्धा नाही येणार, पॉइंट Q येणार, म्हणजेच त्यानंतर पॉइंट Y आणि पॉइंट V, म्हणजेच पॉइंट T आहे आन्सर, पॉइंट U, यस, देन पॉइंट Q and then point V and point Y. All these points lie on the exterior part of the angle AWB. Next is points on the arms of the angle. Points on the arms of the angle म्हणजे जे पॉइंट कोणाच्या बाजूंवर आहेत त्या सर्व पॉइंटचे नाव आपल्याला लिहायचे आहेत. मग कोणते कोणते पॉइंट आहेत, तर मग पॉइंट A, then point W, point G is also there and then point B. ते नाव असल्यामुळे ते AWB हे नाव असल्यामुळे ते दे विल lie on the edge of the arms of angle. So and there is next another angle point is also given, that is point G, point W, point G and point B.
Then I have written here point A, point W, point G and point B. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रॅक्टिस सेट नंबर 15 मधला पहिला क्वेश्चन आहे. ऑब्झर्व द फिगर अँड कम्प्लीट द टेबल फॉर अँगल AWB. अँगल AWB साठी दिलेला जो काही टेबल आहे, जो स्तंभ आहे, तो आपल्याला सोडवायचा आहे. अशा प्रकारे आपला हा होमवर्क आज होणार आहे. सो स्टुडंट्स, थँक्यू. आणि जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. So in the next we will learn adjacent angles.